DFE angle DFE is equal to 90 degree. आणि या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला काय काय दिलंय आणि काय काढायचं आहे ते लक्षात घ्या. तर काय काढायचं आपल्याला, EG काढायचंय, पुन्हा FD काढायचंय आणि EF काढायचंय. बघा काय काय काढायचंय, EG, FD आणि EF एवढ्या गोष्टी काढायच्यात आपल्याला. EG FD इथं लिहितो मी, EG, दुसरं काय काढायचं आपल्याला, FD, आणि तिसरं काय काढायचं आपल्याला, EF. हे काढायचं आहे आपल्याला, लक्षात घ्या. मग इन ट्रायंगल DFE segment FG perpendicular to hypotenuse DE. या ठिकाणी लक्षात घ्या, इथं आपल्याला काय दिलं आहे, तर हिअर GD is equal to 8 आणि FG is equal to 12. आता या ठिकाणी लक्षात घ्या, इथं 90 डिग्रीचा अँगल आहे, 90 डिग्रीचा अँगल आहे आणि FG हा काय आहे, परपेंडिक्युलर आहे, कशावर, हायपोटेनियसवर. म्हणजे या ठिकाणी देअरफॉर बघा, FG काय आहे, परपेंडिक्युलर आहे हायपोटेनियस DE वर, हायपोटेनियस DE. तुम्ही या ठिकाणी ED म्हणलं तरी त्याला काही हरकत नाही. तर या ठिकाणी FG चा स्क्वेअर इज इक्वल टू काय असते, GD इंटू EG. आणि याचं कारण काय आहे, प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन. प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन. मग FG किती आहे, 12 आहे, 12 चा स्क्वेअर इज इक्वल टू GD किती आहे, 8 आहे, 8 इंटू EG म्हणजे 144 is equal to 8 into EG. Therefore, EG is equal to 144 divided by 8. 8 एक 8, 8 एक 8, उरले 6, 8 8 64, 64. EG is equal to किती येते, 18 येते. Therefore, length of segment EG is 18 units. 18 units. बघा आता काय विचार करायचा, इन ट्रायंगल DGF मेजर एंगल DGF is equal to 90 degree. मेजर एंगल DGF is equal to काय, 90 डिग्री. मग बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम काय म्हणू शकतो आपण, DF चा स्क्वेअर इज इक्वल टू GD स्क्वेअर प्लस FG स्क्वेअर म्हणजे 8 चा स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर म्हणजे 64 प्लस 144
मीन्स 208 यांची या ठिकाणी ॲडिशन किती येते 208. मग डी एफचा स्क्वेअर इज इक्वल टू 208. मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड काय येते डी एफ इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट 208. आता 208 आहे 208. तर 208चे असे दोन फॅक्टर हुडकायचे की त्यापैकी एकाचं काय निघाय पाहिजे वर्गमूळ निघाय पाहिजे. म्हणजे कसं 208ला 4 भाग जातो म्हणजे 4 इंटू 4 पंचे 20 4 दोन्ही 8. या ठिकाणी 4 इंटू अजून 4 डिवाइड होते म्हणजे इंटू 30 म्हणजे 16 इंटू 30 असं होतं 16 इंटू 30. बघा मग काय लिहू शकतात आपण या ठिकाणी डी एफ इज इक्वल टू 16 इंटू 30 म्हणजे डी एफ इज इक्वल टू काय असेल 4 इन स्क्वेअर रूट 30. Therefore length of segment DF is 4 under root 30 units. 4 under root 3 units. आता लक्ष द्या EF शोधायचे आपल्याला. मग नाव आपण कसं लिहू शकतो नाव इन ट्रायंगल बघा EGF म्हणू शकतो किंवा FGE मेजर अँगल FGE इज इक्वल टू 90 डिग्री. मग बाय पायथागोरस थेरम तर EFचा स्क्वेअर इज इक्वल टू FGचा स्क्वेअर प्लस EGचा स्क्वेअर म्हणजे 12चा स्क्वेअर प्लस 18 स्क्वेअर म्हणजे 144 प्लस 324 म्हणजे याची ॲडिशन काय येते 4 प्लस 4 8 6 4 468. तर या ठिकाणी बघा हे तर तुम्ही तर EF स्क्वेअर EF इज इक्वल टू काय येतं इन स्क्वेअर रूट 468. आता या ठिकाणी 468चे फॅक्टर हुडकायचे आहेत आपल्याला. 468चे काय करायचे आहेत फॅक्टर हुडकायचे आहेत. आपण या ठिकाणी अंदाज घेऊ शकतो तसं तर तुम्ही घेऊ शकतात काय अडचण नाही. 35च्या पुढचं बघायचं 7 7 49 47 4 7 7 21 4 25 7 21 47 2 3 बघा 7 नाही 3 7 3 7 21 47 2 3 3 9 2 11 म्हणजे 9 6 3 1 बरोबर आहे. किंवा या ठिकाणी 37 ही प्राईम नंबर आहे लक्षात घ्या. 37 काय आहे प्राईम नंबर आहे. किंवा हे एक मेथड असते कोणती 1 3 6 9. त्या ठिकाणी असं बी काढू शकतो आपण 4 डिजिट नंबर आहे ना 13 आणि 6 9. 13पेक्षा लहान संख्या बघायची ज्याचं स्क्वेअर रूट निघते 9 आहे. 9चं स्क्वेअर रूट किती 3. इथं लिहायचं 3 इथं लिहायचे 3 3 प्लस 3 6. 13मधून 9 गेले
किती राहतात 4. किती राहतात 4. बघा वरून घेतले 6 9. आता 6 याला भाग द्यायचा आहे. कितीचा भाग बसतो 6 सती. सतीचा भाग बसवा. 6 8 48 होईल ना. 6 सती 42. 7चा मग इथं 7 इथं 7 प्लस 7 आणि -4 6 9 यांचा गुणाकार एवढाच येतो. निश्चितच येतो. इथं 74. म्हणजे बघा या ठिकाणी AC स्क्वेअर इज इक्वल टू 1369 आहे. मग AC इज इक्वल टू काय असेल. AC इज इक्वल टू 37. AC is equal to 37. Taking square root. Therefore, the diagonal, the length या ठिकाणी the length of diagonal of a rectangle is 37 centimeter. 37 centimeter. कळतंय? तर लक्ष द्या 9 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो काय आहे. आपल्याला काय सांगितलं आहे. M is the midpoint. M is the midpoint of QR आणि अँगल PRQ 90 डिग्री. तर हे सिद्ध करायचं आहे. मग लक्ष द्या कसं असेल हे. इन ट्रायंगल PRQ. इन ट्रायंगल PRQ angle PRQ is equal to 90 degree and M is the midpoint of of QR. जर M हा मिड पॉइंट असेल कोणाचा. लक्ष द्या M जर मिड पॉइंट असेल कोणाचा तर या ठिकाणी QRचा. तर आपण या ठिकाणी काय लिहू शकतो. RM इज इक्वल टू MQ असं लिहू शकतो. RM इज इक्वल टू MQ. याला 1 नंबर द्या. कळतंय. मग सिद्ध काय करायचंय. हे सिद्ध करायचंय इन ट्रायंगल. तर डायरेक्ट आपण असं म्हणू शकतो बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम तर PQ चा स्क्वेअर इज इक्वल टू PQ चा स्क्वेअर इज इक्वल टू काय असेल. PR स्क्वेअर प्लस RQ चा स्क्वेअर. आता RQ मध्ये दोघं जण आहेत. कोण आहे. RM प्लस MQ. कसं लिहू शकतो आपण याला. बघा PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RM प्लस MQ ब्रॅकेट स्क्वेअर. या MQ च्या जागेवर काय लिहू शकतो आपण. MQ च्या जागेवर काय लिहू शकतो. RM म्हणजे काय इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RM प्लस RM ब्रॅकेट स्क्वेअर. PR स्क्वेअर प्लस 2RM ब्रॅकेट स्क्वेअर.
म्हणजे पी आर स्क्वेअर प्लस 4rm स्क्वेअर. तर पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू काय येते, पी आर स्क्वेअर प्लस 4rm स्क्वेअर. इथं म्हणा बाय वन कशामुळं, एम क्यूच्या जागेवर आपण काय ठेवले, आर एम ठेवले. याला 2 नंबर म्हणा. काय म्हणा, 2 नंबर. मग इन ट्रायंगल कोणता, पी आर एम. मेजर अँगल पी आर एम इज इक्वल टू किती, 90 डिग्री. मग इथं सुद्धा बाय पायथागोरस थेरम, लक्ष द्या. बाय पायथागोरस थेरम याचं काम संपलंय आपलं. हे मोडू शकतो आपण. बाय पायथागोरस थेरम तर इथं आपण असं लिहू शकतो, पी एमचा स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर. म्हणजे काय, देअरफॉर आर एम स्क्वेअर इज इक्वल टू, ही पी आर स्क्वेअर इकडं आणलं, पी आर स्क्वेअर इकडं आलं तर काय होतंय, पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. या ठिकाणी पी आर स्क्वेअर जर इकडे आलं तर काय होतंय, पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. याला 2 म्हणा. या ठिकाणी लक्षात घ्या, 3 म्हणा, याला 3. तर 2 आणि 3 वरून आपण काय लिहू शकतो, देअरफॉर फ्रॉम 2 and 3 पी क्यूचा स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस 4 कंसामध्ये आर एमच्या जागेवर हे लिहा, पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. या ठिकाणी लक्षात घ्या, आर एम स्क्वेअर आहे इथं, आणि आर एम स्क्वेअर या ठिकाणी या कंसाचा नाही तर याचा. तर या आर एम स्क्वेअर आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी आर एम स्क्वेअर आहे. आर एम स्क्वेअरच्या जागेवर काय लिहू शकतो आपण, पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. आर एम स्क्वेअरच्या जागेवर काय लिहू शकतो, पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. मग एक गोष्ट लक्षात घ्या, इथं काय होईल बघा, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस 4 पी एम स्क्वेअर मायनस 4 पी आर स्क्वेअर. पी आर स्क्वेअर मायनस 4 पी आर स्क्वेअर म्हणजे 3 पी आर स्क्वेअर. म्हणजे काय, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4 बघा 4 पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर मायनस 4 पी आर स्क्वेअर. इथं काहीच नसते, 1 3 पी आर स्क्वेअर. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. हे काय करायचं आहे, सिद्ध. तर 1-2 वेळेस सोडवा तुम्ही, काय अडचण असली मला विचारा. तर या ठिकाणी लक्षात घ्या, ए बी आणि पी क्यू या 2 बिल्डिंग आहेत, त्या एकमेकाला काय आहेत, पॅरलर आहेत. समजते. तर ए सी आणि पी सी कोणाला रिप्रेझेंट करतात, लॅडरला. बघा, ए सी आणि पी सी कोणाला रिप्रेझेंट करतात, लॅडरला. आणि या ठिकाणी लक्षात घ्या, ए बी द पोझिशन ऑफ विंडो आणि पी बी द पोझिशन ऑफ विंडो. या ठिकाणी बघा, सपोज AC and PC represents a ladder.
कोणाला रिप्रेझेंट करते? लॅडरला. ए बी अँड पी क्यू represents walls आणि A and P be the position of window. तर लक्षात घ्या, तर AC आणि PC कोणाला रिप्रेझेंट करते? लॅडरला. ए आणि पी कोण आहे? पोझिशन ऑफ विंडो आहे. आणि ए बी आणि पी क्यू काय आहे? तो वॉल आहे, वॉल. तर या ठिकाणी लक्षात घ्या, हिअर या ठिकाणी AC इज इक्वल टू PC इज इक्वल टू 5.8 मीटर. तर AB इज इक्वल टू 4 मीटर आणि PQ इज इक्वल टू 4.2 मीटर. तर या ठिकाणी इन ट्रायंगल ABC, मेजर अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. बाय इन ट्रायंगल ABC मेजर अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. मग बाय पायथागोरस थेरम असं लिहू शकतो आपण. काय लिहू शकतो? AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. म्हणजे 4 स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू. तर या ठिकाणी लक्षात घ्या, इथं एक गोष्ट अजून लिहा, BQ काय आहे? विथ ऑफ रोड आहे. BQ काय आहे? रस्त्याची रुंदी आहे, जी की काढायची आपल्याला. विथ ऑफ द स्ट्रीट आहे, स्ट्रीट. मग एक लक्षात घ्या, AC किती आहे? तर 5.2 आहे. मग या ठिकाणी 4चा स्क्वेअर किती असेल? 16 प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू 5.8चा स्क्वेअर करा. बघा 5.8चा स्क्वेअर करायचा आपल्याला. त्याला दुसरी बी एक आयडिया आहे, तर या ठिकाणी दुसरी एक आयडिया आहे, त्याच्यानंतर सांगतो मी तुला, मला वाटलं असतं. तर 5.8 इंटू 5.8 8 8 64 40 6 8 45 आणि 6 46 45 40 47 4 5 5 25 आणि 4 29 4 6 3 3 म्हणजे 33.64. मग या ठिकाणी लक्षात घ्या, बघा BC स्क्वेअर इज इक्वल टू 33.64 मायनस 16 मायनस 16. मग या ठिकाणी वजाबाकी करा. तर या ठिकाणी BC स्क्वेअर इज इक्वल टू काय येते? 17.64. कशामुळं? 33 मधून 16 गेले, किती राहतात? 17.64. याचं वर्गमूळ काढायचं आपल्याला, स्क्वेअर रूट काढायचं आहे. काय काढायचं आहे? स्क्वेअर रूट. मग या ठिकाणी लक्षात घ्या, तर 48चा वर्ग करून बघूत आपण. या ठिकाणी
बघा, किंवा 42 या ठिकाणी, किंवा बघा असं करून दाखवतो मी तुम्हाला 37.64 सॉरी 17.64 तर 17 पेक्षा लहान संख्या बघायची ज्याचं स्क्वेअर रूट निघते. कोण आहे? 16 आहे. इथं 16 घ्या, इथं 16 घ्या. या ठिकाणी इथं 4 घ्या, या ठिकाणी 4 घ्या, या ठिकाणी 4 घ्या. 4 + 4 8. इथं किती आलं? 1. वरून किती घेतलं? 64. इथं पॉईंट द्या. 8 1 8 8 2 16 म्हणजे इथं 2 येते, इथं 2 येते, +2 येते, यांचा गुणाकार 164 येते. या ठिकाणी हे 84, इथं 0 0. तर या पद्धतीनं सुद्धा आपण काय काढू शकतो? स्क्वेअर रूट काढू शकतो. तर BC = काय येते? तर 4.2 मीटर. नाव बघा, नाव इन ट्रायंगल PQC, मेजर एंगल PQC = 90 degree by Pythagoras थेरम. काय असेल? PQ² प्लस QC² किंवा CQ² = PC². मग लक्ष द्या, या ठिकाणी PQ किती आहे? 4.2 चा स्क्वेअर प्लस CQ² माहीत नाही आहे. PC² किती? 5.8 चा स्क्वेअर. आता 4.2 चा स्क्वेअर आत्ताच बघितले आपण किती आहे? 17.64 आहे, प्लस CQ चा स्क्वेअर 5.8 चा स्क्वेअर 33.64. या ठिकाणी बघा, लक्ष द्या, CQ² = 33.64 - 17.64 म्हणजे CQ² किती येते? 16. म्हणजे CQ काय असेल? CQ = 4 टेकिंग स्क्वेअर रूट. मग या ठिकाणी देअरफॉर नाव BQ = BC + CQ. बिटवीननेस काय असेल? B'(C')Q. बघा, B'(C')Q. मग BC किती आले? 4.2 + 4 म्हणजे 8.2. BQ = काय असेल? 8.2. या ठिकाणी काय काढायचं आपल्याला? द विथ ऑफ द स्ट्रीट. देअरफॉर द विथ ऑफ स्ट्रीट is 8.2 meter. 8.2 meter. खालचे 16 राहिले पहा. CQ² = 33.64 - 17.64. CQ² = 16. CQ काय ते? 4.